नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. विद्येचं माहेरघर असणारं पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे हे सध्या गुन्हेगारीचं प्रमुख केंद्र आहे की काय, असा प्रश्न सामान्यातून विचारला जातोय. कारण पुण्यात असलेली कोयता गँगची दहशत, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, त्यानंतर पुण्यात घडत असलेल्या वारंवार गोळीबारांच्या घटना, देशात फोफावलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांनी नारायणगाव येथील 3 मजली इमारतीवर छापा टाकून 96 जणांना ताब्यात घेतलं. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या नारायणगाव शहरातील व्हिजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्समधील एका 3 मजली इमारतीत छापेमारी करून ऑनलाईन बेटिंगचा पर्दाफाश केला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 96 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईमुळे देशात फोफावलेल्या महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपची पाळंमुळं पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. नारायणगाव येथील एका 3 मजली इमारतीत BPO सारखं काम सुरू असून ते संशयास्पद असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी खेड यांनी छापा टाकला. महादेव आणि लोटस 365 ऑनलाईन बेटिंग या 2 बेटिंग वेबसाईट संदर्भात पैशाची देवाणघेवाण या इमारतीमधून चालत होती. त्याचबरोबर बँक खात्यावर पैसे पाठवण्याचं आणि घेण्याचं कामही सुरू होतं. महादेव बेटिंग ॲप या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप, मोबाईल, चेकबुक व इतर साहित्य असा एकूण 62,74,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करत नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. पुणे ग्रामीण अंतर्गत नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही CR नंबर 155/2024 ह्या गुन्ह्याअंतर्गत सेक्शन्स 420, 464, 465, 467, 468, 471 IPC, त्यासोबतच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66C ह्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ह्यामध्ये एकूण 93 आरोपी आहेत आणि त्या 93 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपी हे विधिसंघर्षग्रस्त बालक आहेत आणि 3 आरोपी हे फरार आहेत. ह्यापैकी 5 जे मुख्य आरोपी आहेत, जे त्या BPOमध्ये प्रोसेसिंग युनिटमध्ये मॅनेजरचं काम करत होते, अशा 5 आरोपींना PCमध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून MCRमध्ये पाठवण्यात आला आहे. ह्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 45 लॅपटॉप, 89 मोबाईल, त्यासोबतच आरोपींचे वापरते 101 त्यांचे खाजगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले. त्यासोबतच जवळपास 452 बँक अकाउंट्सची माहितीसुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे. त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील, डेबिट कार्ड असतील, हे सगळं तिथनं जप्त करण्यात आलं. ते तपासाअंतीच ते लिंकेजेस एस्टॅब्लिश होऊ शकतील. मॅडम, आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास 62,74,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवरनं लॅपटॉप्स, मोबाईल्स, राउटर्स ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या. ह्याच्यामध्ये ते तपासाअंती निष्पन्न होईल. सर, वेगळा प्रश्न आहे की राजगुरुनगरमध्ये मी माहिती घेऊनच त्याच्याबद्दल बोलू शकतो. मी माहिती घेऊन कळवतो आपल्याला. ठीक आहे, थँक्यू. महादेव बेटिंग ॲपचं रॅकेट हे पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यानं एकच खळबळ उडाली. पण महादेव बेटिंग ॲप नेमका काय प्रकार आहे पाहूयात.
महादेव बेटिंग ॲप हे ऑनलाईन सट्टेबाजीसाठी डिझाईन केलेलं ॲप आहे। यावर युजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाने लाईव्ह गेम खेळले जातात। क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल यासारख्या खेळांसह निवडणुकांवर बेकायदा सट्टा लावला जातो। या महादेवची सर्वाधिक खाती ही छत्तीसगडमध्ये उघडण्यात आली होते। तेव्हापासून महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तपास सुरू आहे। या प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई करून बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारण्यांची देखील चौकशी केली। अभिनेता साहिल खान याला या प्रकरणी नुकतीच अटक करून त्याचीही चौकशी करण्यात आली होती। पुण्यातील नारायणगाव येथून महादेव बेटिंग ॲपसाठी काम करणाऱ्या 96 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले। या सगळ्यांना न्यायालयात हजर देखील करण्यात आलं होतं। त्यापैकी 5 मुख्य आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर दरम्यान या सगळ्या ॲपच्या लिंकेज या इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा असू शकतात अशी शंका पोलिसांकडून व्यक्त केली जाते आणि त्याचनुसार पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी किती सेलिब्रिटींची नावं समोर येतात, कोणते नेते यामध्ये जोडलेले आहेत का, की या संपूर्ण ॲपचं जे धागेदोरे आहेत ते सगळे इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचतात का, हेच पाहणं आता पोलिसांच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। राज्यातील 5व्या टप्प्यातील निवडणुका 20 मेला पार पडणार आहेत। या टप्प्यात अनेक महत्त्वाचे मतदारसंघ आहेत, ज्यात भिवंडीचाही समावेश आहे। भिवंडीतील महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध अनेक वेळा पक्षांतर केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यात लढत होणार आहे। भिवंडीचे हे मैदान मारण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी ताकद पणाला लावली, तर त्यांचं मतांचं गणित ते कसं जुळणार यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे सलग 2 वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। त्यामुळे अर्थातच त्यांच्या मागे मतांची मोठी ताकद आहे। त्यांनी भिवंडीत काही विकास कामही केली आहेत, ज्यांच्या जोरावर ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। तर दुसरीकडे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यावर मात्र पक्षांतराचा टॅग लागलाय। आधी शिवसेना, मग मनसे, मग पुन्हा शिवसेना आणि काही दिवसानंतर शिवसेनेला पुन्हा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस, तर पुन्हा शिवसेना असा प्रवास करत अखेर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतले आहेत। त्यांच्या या पक्षांतराच्या प्रवासामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असून मतदारसंघामध्येही त्यांच्याविषयी संभ्रम आहे। मात्र अनेक वर्षात त्यांनी केलेल्या सामाजिक कामांमुळे आणि आगरी कोळी मतदारांशी असलेल्या संबंधांमुळे मतदारसंघांमध्ये त्यांची क्रेज आहे, ज्याचा फायदा त्यांना मतदानावेळी होऊ शकतो। कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्या मागे त्यांची फिक्स वोट बँक आहे। मात्र याच वोट बँकेला धक्का लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे तयार आहेत। त्यामुळे या ठिकाणी मतांचं गणित जुळणं दिसतं तेवढं सोपं नाहीये। कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत। महायुतीची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे। भिवंडीत शिंदे गटाचे 2 आमदार, भाजपाचे 2 आमदार, तर दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। त्यामुळे महायुतीची ताकद मोठी आहे। मात्र गेल्या 10 वर्षात अपुऱ्या आरोग्य व्यवस्था, चांगल्या शिक्षण संस्थांचा अभाव, जलवाहतुकीच्या समस्या, वाहतूक कोंडी, लोकल ट्रेनची मागणी आणि मेट्रो प्रकल्प अशा अनेक विकास कामांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे, ज्याचा फटका कपिल पाटील यांच्या मतांवर बसू शकतो। दुसरीकडे सुरेश म्हात्रे यांच्या पाठीशी मात्र इंडिया आघाडीतील केवळ 1 आमदार आहे। मात्र स्वतः शरद पवार यांनी या ठिकाणी ताकद लावली असल्यानं म्हात्रे हे पाटलांना तगडी लढत देतील। भिवंडीत कपिल पाटील यांच्या मागे महायुतीची मोठी ताकद असली तरीही त्यांच्याच पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्याशी त्यांचे असलेले वाद हे जगजाहीर आहेत। त्यामुळे पक्षांतर्गत 2 गट पडल्याची चर्चा आहे। माध्यमांच्या समोर जरी कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात सारं काही अलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असला तरीही प्रत्यक्षात तसं नसल्याचं त्यांच्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम सुद्धा मतांवर होऊ शकतो। तर दुसरीकडे भिवंडी हा तसा पाहायला गेला तर काँग्रेसचा
एकेकाळचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचा खूप चांगला पगडा या मतदारसंघावर असल्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जावी असं तिथल्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं होतं. मात्र तरीसुद्धा ही जागा शरद पवार गटाला गेली आणि त्या ठिकाणहून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे सुरेश म्हात्रे यांच्यावर काँग्रेसचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांवर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. थोडक्यात काय तर दोन्ही उमेदवारांना नाराजीचा फटका बसू शकतो. भिवंडीत कपिल पाटील यांच्या मागे युतीची ताकद असून सुरेश म्हात्रे यांच्या मागे आगरी कोळी समाजाची ताकद आहे. त्यामुळे कपिल पाटलांना विजयाची हॅट्रिक करणं दिसतं तितकं सोपं नाही. तसंच सुरेश म्हात्रे यांनाही विजय मिळवण्यासाठी मतांची गोळाबेरीज करणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे 4 जूनला स्पष्ट होणारच आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही थोडेसे कमकुवत होतो, त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज वाटत होती. आता आम्ही स्वयंपूर्ण आहोत आणि भाजपा स्वतःचे निर्णय घेतं असं एक विधान जे आहे ते केलं होतं. आणि या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये त्याचे अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येत आहेत. याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. जे.पी. नड्डांचं एक वक्तव्य जे आहे एका इंडियन एक्सप्रेस नावाच्या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेलं आहे, त्याच्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, विविध प्रतिक्रिया येत आहेत. तुम्ही या सगळ्या वक्तव्याकडे कसं पाहताय? मला असं वाटतं की त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरं म्हणजे खूप योग्य प्रकारे केलेलं वक्तव्य आहे. त्याच्यातून तर्कवितर्क लढवावं असं त्याच्यात काही नाही. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रश्न असा विचारला गेला होता त्यांना इंडियन एक्सप्रेस कडून की वाजपेयीच्या काळात भाजपमधील संघाचं स्थान आणि आत्ताचं संघाचं भाजपमधलं स्थान याच्यात काय फरक आहे, त्याच्यावरचं त्यांचं उत्तर इतकं साधं आणि सोपं आणि सरळ आहे की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा आजच्या एवढा विस्तार नव्हता. भारतीय जनता पक्षाला त्या संदर्भात संघाच्या पाठबळाची गरज होती, त्यामुळे संघ तो करत होता. आज भारतीय जनता पक्ष स्वबळावर इतका विस्तारलेला आहे की भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची बँडविड्थ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की त्यामुळे आज संघाच्या संपूर्ण पाठबळाची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. परंतु संघ हा आमचा आयडिओलॉजिकल चेहरा आहे हे मात्र त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे. जे.पी. नड्डांनी आज जे वक्तव्य केलं इंडियन एक्सप्रेसच्या माध्यमातून, तर त्याच्या भविष्यामध्ये काही राजकीय परिणाम किंवा या सगळ्याचा फटका कुठेतरी भाजपला बसू शकेल असं काही आहे? मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की संघाच्या विविध संस्था संघटना यांचं जे काम चालतं, भारतीय जनता पक्ष त्याच्यातलाच एक संस्था किंवा संघटना आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या बरोबर संघाचं जे संबंध आहे हे संबंध काही डे टू डे व्यवहारात त्यांच्या नाक खुपसावा असे नाहीये. संघाने वैचारिक विषय दिलेला आहे आणि तो वैचारिक विषय दिल्यानंतर त्या दिशेने भारतीय जनता पक्षाची सत्तेत आल्यानंतर पावलं पडतायत ना, एवढं इन्श्युअर केलं जातं. आणि मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षातला संघाचा किंवा संघ परिवाराशी संबंधित सगळ्यांचाच अनुभव असा आहे की संघाला ज्या ज्या वैचारिक गरजा या देशात बदलाव्याशा वाटत होत्या त्या त्या दिशेने ठोस पावलं भारतीय जनता पक्षाचं सरकार टाकतं आहे. आणि ते जर टाकत असतील तर भारतीय जनता पक्षामध्ये मुद्दाम जाऊन हस्तक्षेप करून काहीतरी घडवून आणण्याची संघाला गरज नाही. त्यामुळे त्याचे मला असं वाटत नाही की आणखी त्याचे भविष्यात काहीतरी परिणाम होणार आहेत. फक्त एक असं आहे की खरोखर भारतीय जनता पक्षाचं आत्ताचं जे स्वरूप आहे ते खूप विस्तारलेलं आहे. म्हणजे केवळ संघ परिवारातून वाढलेली लोक आज भाजपमध्ये नाही, तर भारतीय जनता पक्षामध्ये देशभरातल्या अनेक पक्षांमधली लोक तिथं आलेली आहे. त्यांचे त्यांचे स्वतःचे सुद्धा गुण आहेत. म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आहे, तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे तिथं मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व सोपवलंय. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची वैचारिक चौकट काय ती त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि ते त्यांची जबाबदारी कुठलाही संघ स्वयंसेवक ज्या पद्धतीने सत्तेत आल्यावर राबवेल
त्याच पद्धतीने ते त्यांचे निर्णय राबवत आहेत. म्हणजे ते तर कट्टर काँग्रेसची विचारात वाढलेले होते, पण एकदा भारतीय जनता पक्षात आल्यावर नेतृत्व मिळाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी पक्षाचा वैचारिक आधार अशी त्यांची जी वचनबद्धता आहे ती काय दाखवून दिलेली आहे. आणि तसं जेव्हा असतं याचा अर्थ असा आहे की विचार कुठला न्यायचा आहे पुढं हे पक्षामध्ये जोपर्यंत नक्की आहे तोपर्यंत त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या कामकाजात संघाने हस्तक्षेप करावा असं काही राहत नाही. जे.पी. नड्डांचं काल विधान आल्यानंतर किंवा एक ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर आज उद्धव ठाकरे असं म्हटले की उद्या भविष्यामध्ये भाजप संघालाच नकली संघ बनेल. आता तो मला असं वाटतं की ती राजकीय कमेंट आहे. 2 दिवसावर मुंबईतल्या निवडणुका आहेत. त्यांच्याबरोबर आज पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि ते होते. त्यामुळे त्याच्याकडे एक नॅशनल फोकस होता आणि नॅशनल फोकसमध्ये ही मुलाखत इंग्रजी वर्तमानपत्रात आल्यामुळे त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना या पद्धतीचं एक टोला लगावणारं उत्तर देणं ही मला असं वाटतं की त्यांनी एक राजकीय नेता म्हणून दिलेलं आहे. त्यांनाही माहिती आहे तसं काही घडू शकत नाही. अभयजी 14 किंवा 19ची निवडणूक जर आपण बघितली तर अशा विरोधकही म्हणत होते, त्याच्या चर्चाही येत होत्या की संघ म्हणून या निवडणुकीमध्ये इनिशिएटिव्ह जो आहे तो घेतला गेलाय, संघ सक्रिय दिसत होता. मात्र आता 24च्या निवडणुकीमध्ये संघ तसा सक्रिय नाही अशी टीका वारंवार विरोधी पक्ष किंवा अशा चर्चा घडवल्या जात आहेत. मला असं वाटतं की ज्या वर्तमानपत्रामध्ये हा इंटरव्ह्यू आलेला आहे त्याच वर्तमानपत्रामध्ये मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे 2014 पूर्वी 2012ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक इंटरव्ह्यू आयडिया एक्सचेंजमध्ये दिलेला होता आणि त्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की संघ हा काही भाजपचा HR मॅनेजर आहे का. तर त्याचं त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत, ते मुख्तियार आहेत. तर भारतीय जनता पक्षाने काय करावं हे काही संघ ठरवणार नाही. तर हे उत्तर लक्षात घेता त्याच मुलाखतीत मोहन भागवतांनी असंही म्हणलेलं होतं की संघ एखादा विषय त्या पद्धतीचा आला तरच राष्ट्रीय निवडणुकांमध्ये सक्रिय होतो. त्याच्यातलं सक्रियतेचं एक उदाहरण असं होतं की 75 साली जेव्हा देशात आणीबाणी आली होती त्यावेळेला संघ राजकारणात सक्रिय झाला होता आणि त्या सक्रियतेचा फायदा त्यावेळेच्या जनसंघाला नव्हता, तर त्यावेळेला जनता पक्षाचे जेवढे घटक होते त्यांना होता. दुसरा असा भाग होता की 1998-99च्या वेळेला जेव्हा काँग्रेसचं वेगाने पतन झालं होतं आणि राष्ट्रीय पातळीवर एक अस्वस्थता होती की कोण नेमकी ही जागा घेणार, त्यावेळेला संघ सक्रिय झाला होता. आणि तिसऱ्यांदा जो सक्रिय झाला होता तो 2014च्या निवडणुकीत की जेव्हा देशातल्या 5 वर्ष म्हणजे मुंबईसारखा बॉम्ब हल्ला झाल्यानंतर सुद्धा आपला देशाचं सत्तारूढ पक्ष हात बांधून बसलो होतो. त्याच्यानंतर लाखो कोटीचे भ्रष्टाचाराचे विषय येत होते. त्यामुळे संबंध समाजात जेव्हा अस्वस्थता होती तेव्हा त्या अस्वस्थतेला वाट काढून देण्यासाठी म्हणजे समाजाचा तेजोभंग आणि मनोभंग झाल्यानंतर तो समाज उभा राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन 14च्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय होता असं मोहनजींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आज त्या निवडणुकीत म्हणजे गेले 2 निवडणुकांमधला जो निकाल आहे आणि एक राष्ट्रीय टोन सेट झाला आहे, तो टोन सेट झाल्यानंतर संघाचं त्याच्यात सक्रिय असणं आणि नसणं याला काही फार अर्थ नाहीये असं मला वाटतं. कॅमेरा पर्सन अजय उभयसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. निवडणुकांचं सत्र चालू आहे. महाराष्ट्रातल्या इतर फेजमधल्या निवडणुका शांततेत पार पडत आलेल्या आहेत. पण एक आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना त्याची आठवण असेल की मागच्या 6 महिने वर्षभरापासनं एक सातत्यानं दाखवत येत होते की निवडणुका जवळ आल्या की दंगली घडणार आहेत. हे सांगणारे जे UBTचे प्रवक्ते होते, विश्वप्रवक्ते, हे का असं बोलत होते, बोलण्याचं कारण काय होतं आणि हे ते सुरुवात त्यांनी अशी का केली होती. कारण काही गोष्टी अशा दिसतील की मग तर वोट जिहाद आहे हे सांगण्यात आलं, त्याच्याविषयी काही प्रूफ मिळाले. जसं लँड जिहाद होतं तेव्हा आपण सांगत होतो, लँड जिहादचे काही प्रूफ मिळाले. लव जिहाद असेल तर लव जिहादचे प्रूफ त्यावेळी देण्यात आले.
पण निवडणुका ह्या 5 वर्षानंतर एकदा येत आहेत आणि 5 वर्षानंतर आल्यानंतर देशाचं भवितव्य घडत असेल, ज्या देशात आम्ही राहतोय तिकडे आम्ही किती सुरक्षित आहोत. आमच्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे की जे घरात बसलेले आहेत त्यांना काही कामधंदा नाही आहे, पैसा कमवण्याचं त्यांच्याकडे ते साधन आहे. आणि हे पैसा कमवण्याच्या साधनासाठी गोरगरिबांचा तुम्ही कसा वापर करताय. अल्पसंख्याक हे पण आपल्याबरोबर आहेत. आपल्या देशाचे जे नागरिक आहेत ते मुंबईमध्ये काही राहणारे आहेत, ते मुंबईमध्ये आपला रोजगार करून आपलं कुटुंब चालवत आहेत. पण त्यांचा वापर करून घेणारे मात्र जे आहेत ते जसं एखादी मुवमेंट भूमिगतरित्या चालवली जाते, एखादी मुवमेंट चालवण्यासाठी काही लोक अदृश्यपणे आपलं काम करतायत, त्याच्यातली काही नावं आहेत आणि शर्मेची गोष्ट आहे अशा लोकांसाठी. म्हणूनच ते वर्षभराने 6 महिना बोलत होते की निवडणुकांपूर्वी दंगली होणार आहेत, दंगली घडवल्या जाणार आहेत. आणि दंगली घडवण्याचा मार्ग हा आमचा नसून सरकारमध्ये आपण असताना सरकारची एक भूमिका नेहमी राहते की कुठच्याही दंगली न घडता निवडणुका शांततेत कशा पार पडतील आणि त्या शांततेत पार पडण्याची एक जबाबदारी सरकारची आहे. आणि निश्चित सरकारची म्हणता येणार नाही, त्यासाठी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, ह्या सर्वांनीच ह्याच्यासाठी झोकून देऊन काम करत आहेत. लोकशाहीमध्ये तुम्ही मत कोणाला द्यायचं आहे, कोणी पुन्हा यायला पाहिजे, एवढं कळण्याएवढी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. पण अशा सुशिक्षित जनतेला काय पद्धतीने वापरण्याचा प्रकार जो केला जातो आहे त्याच्यातलं मी आपल्यासमोर आधी मांडणार आहे. मगाशीच 1:30 वाजताच जे पोलीस स्टेशनला एक एफ आय आर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये बॅनर्स लावले जात आहेत. काही बॅनर्समध्ये तर असे शब्द मांडले जातात, मस्जिदें तोड़ी जा रही है, मदरसे बंद किए जा रहे, दरगाहें तोड़े जा रहे, मस्जिद के इमाम वोट बेदारी मुहिम शुरू कर दी. 37 मुंबईच्या मस्जिदीतून फतवे जारी करण्यात आलेले आहेत. आणि हे फतवे काय आहेत की मोदी साहेबांना पुन्हा देशामध्ये आणण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही मतदान करा, हे फतवे काढले गेले. आतापर्यंतची नोंद ही 37 मशिदीमधनं हे फतवे जारी झालेले आहेत. आणि त्याच्यातलंच मी आपल्यासमोर दाखवेन की असा पण एक त्याच्यामध्ये दाखवलं जातं आहे, एक फलक लावला जातो आहे. हे कुठेही काही प्रकार झाले नाहीत, मदरसे तोडले गेलेले नाहीत, मशिदी तोडल्या गेलेल्या नाही आहेत, कोणालाही त्याच्यातनं भीती नाही आहे. पण ही करणारी मानसिकता वेगळी आहे. आणि याच्यावर ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांवर त्याची गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पण हे गुन्हेगार आहेत, ह्यांची गुन्हा होईल, ह्यांच्याकडे चौकशी होईल. पण त्याचबरोबर अशाही काही संस्था निघालेल्या आहेत की ज्या संस्थेचं नाव आहे जामनगर हलाल मेमन जमात मुंबई. आणि त्यांचा अध्यक्ष लेटर काय देतोय हे जाणून घेण्यासारखं आहे. ऑल मेंबर्स ऑफ अवर जामनगर हलाल मेमन जमात मुंबई डिक्लेअर अवर सपोर्ट अँड वोट टू शिवसेना UBT. मी हिंदुत्व सोडलेलं नाही सांगणाऱ्या माणसाला मी सपोर्ट करतोय. म्हणजे हे धार्मिक संस्था, ज्या धर्मोदय आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या धार्मिक संस्था तुम्ही एखादी निर्माण करता आणि त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे वोट्स कोणाला द्यावेत, कोणाला देऊ नये असं तुम्ही डिक्लेअर करताय. आणि त्याचबरोबर काहीमध्ये तर स्पष्ट शब्दात तुम्ही सांगता आम्ही UBTला सपोर्ट करत आहोत. कशासाठी काय, म्हणजे असं एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी जर होत असेल तर ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण 3 दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय निवडणूक आयुक्त दिल्ली यांच्याकडे तक्रार केलेली आहे. ज्या पद्धतीने कामकाज इकडे चाललेलं आहे, निवडणुकांना गालबोट लावण्याचा प्रकार, प्रवक्त्यांच्या UBTच्या प्रवक्त्याचं नाव टाकून तक्रार केलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्य आयुक्तांकडे पण ही तक्रार केलेली आहे. तो पेपर मीच साईन केला आहे पक्षातर्फे म्हणून तुम्हाला मी सांगतोय. पण अशा पद्धतीचे फतवे, या पद्धतीला अशा निवडणुकांच्या वेळी मुल्ला मौलवींचा होत असलेला वापर आणि असलेले कागदपत्र ही बघितल्यानंतर कळतंय की याच्या मागे खरोखर षडयंत्र कुठे असेल. तर हे षडयंत्र
खऱ्या अर्थानं UBTकडनं चाललं आहे असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. तुम्हालाच पाकिस्तानचा फ्लॅग जर कोणी लावला असेल, क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तानचे झेंडे फिरवल्यावर त्यांच्यावर केसेस होतात. पण आमच्या इकडे एका मिरवणुकीमध्ये हार घालताना UBTच्या उमेदवाराला त्याच्यावर पाकिस्तानचा झेंडा लावताय आणि तुम्ही हार घालताय, यांच्यावर कारवाई कधी करणार आहात? निवडणुका आज आहेत, निवडणुका होतील, निवडणुकांचे निकाल येतील. लोकशाहीमध्ये जो जिंकणार असेल तो जिंकेल, पडणार असेल तो पडेल. पण देशाच्या हितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी आणि देशविघातक अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर फक्त कोणतरी बोर्ड लिहितोय, कोण हार लावतोय, कोण झेंडा लावतोय, त्यांच्यावर कारवाई होऊन चालणार नाही. तर याच्या मुळासह जाऊन तुम्हाला जे मेन त्याच्या मागचे आहेत सूत्रधार, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. आणि ही मागणी मी करतो. सर, पण सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचे आहे, मात्र तरी देखील कारवाई का होत नाही या सगळ्या गोष्टीवर? आत्ताच 2 वाजता हे सगळे शेवटी पोलिसांना प्रत्येक ठिकाणी आपण शाब्दिक फक्त काय जाऊन जालतो ह्याच्यावर चालत नाही, तर त्यांना प्रूफ हवे. यंत्रणा, सरकारी यंत्रणा, प्रशासन हे जे दिवसरात्र काम करते, माझी तर विनंती आहे, मी शासनाला काही प्रूफ देण्याची गरज नाही. फतवे कुठच्या मशिदीतून निघालेत हे खरं म्हणाल तर पोलिसांचा रिपोर्ट आणि पोलिसांची यंत्रणा सतर्क राहून त्यांनी शोधावेत. आता अशा पद्धतीचं जर काय वोटिंगसाठी काय बोर्ड लिहिले गेले असतील तर त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी. आणि कुठच्याही धार्मिक संस्था कुठच्या तरी UBTचं नाव टाकते त्या गटाचं आणि त्यांना मतदान करा म्हणून सांगते, याच्या मागे पण कोण लोक आहेत हे बघायला पाहिजे. कारण याच्या मागे अर्थकारण आहे, समजून घ्यायची गरज आहे. संजय राऊतांच्या नावाची तुम्ही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पोलीस ठाण्यात दिली आहे. स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव तुम्ही का? त्याच्याबरोबर असलेले काही प्रूफ जे मिळालेत त्या प्रूफ्स आल्यानंतर मी त्याच्यातनं सांगितलं आहे. आणि सातत्यानं आपल्याच माध्यमातून मी बघितलं आहे की ते 6 महिने कोकलून सांगतच होते, निवडणुकांच्या अगोदर बघा दंगली होतील, दंगली होतील. दंगली तर झाल्या नाहीत, दंगली तर होणार नाहीत. दंगली करायला हे सरकार देणारही नाही, एवढं सक्षम आहे. पण ते करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला आहे त्याचे आज माझ्याकडे पुरावे आहेत ना. त्याच्यावर गुन्हा झाला आहे. आज गुन्हा जे पोलीस स्टेशनला याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्याच्या मागे त्यांनी दिलेल्या ज्या व्यक्तींचं होर्डिंगवर आणि बोर्डावर ज्यांची नावं आहेत, लेटरवर नाव आहेत, त्यांच्यावर गुन्हा घेतला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर आमची मागणी आम्ही केली आहे, सखोल चौकशी केल्यानंतर ह्याचा सूत्रधार हाच आहे संजय राऊत, याच्याबाबत दुमत असण्याचं कारण नाही आणि आम्ही ती मागणी केलेली आहे. संजय राऊतांच्या नावाचा उल्लेख आहे? संजय राऊतांच्या नावाचा उल्लेख जे कंप्लेनंट आहेत, दोन्ही कंप्लेनंट आहेत, त्यांनी केलेला आहे. संजय राऊत असले तरी संजय राऊत आपल्या डोक्याने करतायत की उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावर करतायत हे पण पुन्हा शोधावंच लागेल. कारण UBT ग्रुप हा काही संजय राऊत चालवत नाही आहे. UBTचे सूत्रधार आणि प्रमुख वेगळेच आहेत. फक्त मुंबईमधल्या 37 मशिदींमधनं निघालेले फतवे आणि त्याचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत. त्याची चौकशी सविस्तर चालू आहे. त्याची चौकशी पोलिसांना स्वतंत्र चौकशी करायला सांगितलेली आहे. आजचा जो FIR जे पोलीस स्टेशनला झाला आहे त्याविषयी मी माहिती दिली आहे. निवडणूक आयुक्तांकडे ज्या तक्रारी केल्या त्यांची माहिती दिली आहे. पण ह्या सर्व माहिती घेतल्यानंतर या सर्वांचं सूत्रधार म्हणून कुठेतरी फक्त UBTचं नाव येतं. एकीकडे आपण काहीतरी हिंदुत्वासाठी सपोर्ट सांगायचा, एकीकडे यांच्याकडनं पैशाची आवक घ्यायची. मी तर म्हणेन यांना परदेशातनं पैसा पण आलाय का याची चौकशी सरकारने करणं गरजेची आहे. भास्कर साहेब, यावेळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार यांची संख्या जास्त आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये यांची संख्या जास्त आहे. मुंबई आणि पुणे राज्यभराचा जर विचार केला नक्कीच आहे. काहींच्या बाबत गुन्ह्यांची नोंद असेल तर त्या गुन्ह्यांच्या नोंदसाठी हे गुन्हे कुठचे आहेत
सिरियस याचे असलेले आहेत का? गुन्ह्यांची राजकीय गुन्हेगार म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असताना काही वेळे गुन्हे होत आहेत. आपण आंदोलनं केलेली आहेत, मोर्चा काढलेले आहेत, काहींचं भ्रष्टाचाराचे असेल तर त्या गुन्ह्यांचे खरोखर तपास लागलेले आहेत, काहींचा निपटारा झालेला आहे, काही पेंडिंग आहेत. याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे. इसी मामले को हिंदी में बता दें क्या? अभी आप बताइए. ये जो पोस्टर लगाया गया है ये क्या पूरा मामला है, इसको हिंदी में बता दें. कई जगह पर मतदार जो मुंबई के हैं उनको ऐसा दिखाया गया है पोस्टर्स के ज़रिए कि यहाँ की कोई मस्जिदें तोड़ी जा रही है, मदरसे बंद किए जा रहे हैं, दरगाहें तोड़े जा रहे हैं. तो आप मोदी जी को वोट मत दीजिए. यहाँ वोट मोदी जी के खिलाफ देना है. इस टाइप के ये जो बनाए गए हैं और उसके साथ साथ ये तो पोस्टर्स लगाए गए और एक साइड पे ऐसी एक संस्था है जो संस्था यहाँ पर दिखा रही है कि हम पूरा सपोर्ट वी डिक्लेयर और सपोर्ट एंड वोट टू शिवसेना यूबीटी. मतलब ये साफ है कि यहाँ पर कुछ भी करे एक जमात या अल्पसंख्यक लोग ये किसी मोदी जी को वोट ना दे और ये मोदी जी के खिलाफ जाके वोट दे. इतना ही है. ये दोनों से वही तो साबित होता है. इसके लिए ये दोनों पेपर्स हमने पुलिस स्टेशन में दिए. जे पुलिस स्टेशन के एरिया में जो आते हैं उनके पास दिए. एफआईआर भी नोंद हुआ है. उसकी अभी खोज होनी चाहिए. तकरार जो पूरी दी है, गुनाह हुआ है, उस बारे में सखोल चौकसी करे. हमें जो लगता है, क्योंकि जो आदमी 6 महीने से चिल्ला के बोल रहा था कि इलेक्शन से पहले यहाँ पर दंगल होने वाली है, हिंदू मुस्लिम राइट्स होने वाले हैं, तो अगर हिंदू मुस्लिम राइट्स होने वाले 6 महीने पहले ये बोल रहा था, कौन से भरोसे पे बोल रहा था, इसका ये प्रूफ है. तो उसकी चौकसी होनी चाहिए. कौन आदमी बोल रहा था? यूबीटी का प्रवक्ता संजय राउत. कितनी बयानबाजी आपके मीडिया से मैं बोलता हूँ. आप प्रीवियस ये देखिए, होने वाले दंगल तो होने वाली है, दंगल के सिवाय हो ही नहीं सकते. अभी कुछ हुआ तो नहीं, फिर भी कल इलेक्शन है. जब महाराष्ट्र में कुछ भी हुआ नहीं है तो ये करने का प्रयास है. सर, ये केवल मुंबई में हुआ है क्या ये महायुति को ये चुनाव एक दिन पहले बदनाम करने के लिए? महायुति को सिर्फ चुनाव के दौरान बदनाम करने, इसके लिए मैं बोल रहा हूँ ये करने की साजिश है. बदनाम नहीं, इसमें से का कुछ भी तो हुआ नहीं है. कोई मस्जिद तोड़ी नहीं है, कोई मदरसा तोड़ा नहीं गया है. तो उन लोगों को भड़काने का काम उनके पास से हो रहा है और उसकी पूरी एन्क्वायरी होनी चाहिए, जांच होनी चाहिए और उनको पनिशमेंट करना चाहिए. सर, या धार्मिक संस्थांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांच्याकडून अशा पद्धतीनं पाठिंबा जर शिवसेना युबीटीला जाहीर होत असेल तर हा कायदेशीर गुन्हा आहे असं तुम्ही कसं सिद्ध करणार आहात? नाही, पण कायदेशीर गुन्हा याच्यासाठी आहे की एकीकडे तुम्ही असं एखाद्या माणसाला बदनाम करताय की जे झालंच नाही आहे, कुठची मशीद तोडलेली नाही आहे, मदरसा तोडलेला नाही आहे आणि ते न होता तुम्ही हे केलं आहे म्हणून बोर्ड लिहिताय आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना सपोर्ट युबीटीला करताय. याचा अर्थ युबीटीला जेव्हा तुम्ही सपोर्ट करताय तर याचा अर्थ तुमच्याकडे कोणी मागणी केली आहे, कोण करायला लावतंय तुम्हाला, याच्या मागे सूत्रधार कोण आहे हेच आम्ही फक्त शोधतोय. आणि सूत्रधार कोण आहे आता एवढं आपण काय अज्ञानी राहिलेलं नाही आहेत. तर ज्या कॅन्डिडेटला हार घालताना जर पाकिस्तानचा झेंडा वर लावला असेल त्याच्यासाठी सांगायची गरज आहे का? हे षडयंत्र कोणाचं आहे, ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. वेगळं नकली शिवसेनेचा नकली पोपट, अगदी त्या पोपटाचा आज खोटेपणाचा बुरखा स्वतःच्याच तोंडाने त्या पोपटाने टराटरा फाडलेला आहे. आज सकाळी ज्यावेळी देशातील आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मुलाखतीमध्ये सांगतात की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही, त्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती पण ते आमच्यापर्यंत आलं नाही. हे ज्यावेळी पवारसाहेब सांगतात त्याच वेळी हा नकली पोपट टी व्हीवर सांगतोय की अजित पवार
दिलीप वळसे पाटील आणि तटकर यांचा एकनाथरावजी शिंदे यांना विरोध होता. आता जर त्या पक्षाचे नेते पवार साहेबच सांगतायत की आमच्याकडे नावच आलं नाही, आमची काही त्याला हरकत नव्हती एकनाथरावजी शिंदेच्या नावाला, पण आमच्याकडे नावच आलं नाही, मग त्या पक्षाचा नेता खरं बोलतोय की हा नकली पोपट खरं बोलतोय हे जनतेला दिसून आलं. कारण पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाला आमची काही हरकत नव्हती. मग ज्यावेळी संजय राऊत म्हणतात की दिलीप वळसे पाटील आणि तटकरे किंवा अजित पवार यांचा पूर्ण विरोध होता एकनाथरावजी शिंदेंना, हे म्हणणं हे स्पष्टपणे संजय राऊत खोटे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ते खोटे आहे ते माहीत होतं, पण आता हे स्वतःच्या तोंडाने त्यांनी सिद्ध केलं की मी खोटा माणूस आहे आणि माझ्यावर काही विश्वास ठेवू नका. कारण पवार साहेब ज्यावेळी नेते सांगतात तर आपल्याला त्यांच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. आता दुसरा मुद्दा ते म्हणतात की एकनाथरावजी शिंदेंना विरोध होता, पैसा फेको तमाशा देखो असं जे ते म्हणत होते, तोपर्यंत एकनाथरावजी शिंदे साहेब शिवसेनेमध्ये होते. मग शिवसेनेमध्ये ज्यावेळी नंबर 2चे ते नेते होते त्यावेळी सगळ्या गोष्टी एकनाथरावजी शिंदेंच्या अखत्यारीत होत्या, सभागृहाचे नेते होते. मग त्यावेळी पैसा फेको तमाशा देखो कोणासाठी, मग कोणासाठी पैसा फेकला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी? मातोश्रीसाठी फेकला की मातोश्रीसाठी कंटेनर पाठवले? याचा खुलासा संजय राऊतांनी केला पाहिजे, कारण त्यांनीच सांगितलंय की त्यांची प्रवृत्ती पैसा फेको आणि तमाशा देखो अशी होती. मग मातोश्रीला किती कंटेनर मिळाले? म्हणजे मातोश्री कंटेनर घेत होतं, खोके घेत होतं, हे संजय राऊतांनी आज सिद्ध केलं. तिसरा मुद्दा की आदरणीय लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मागील मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सुरुवातीला उद्धव ठाकरे साहेब स्पष्ट म्हणालेले की शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार, एकनाथरावजी शिंदे तुम्हाला मी मुख्यमंत्री करणार, असं त्यांनी सांगितलेलं एकनाथरावजी शिंदेंना. पण शिंदे साहेब स्वतः म्हणाले की पवार साहेबांकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी माणसं पाठवली आणि पवार साहेबांना सांगायला लावलं की तुम्ही स्वतःचं नाव म्हणजे उद्धव साहेबांचं नाव तुम्ही सुचवा, असं पवार साहेबांना उद्धव साहेबांनी माणसं पाठवून सांगितलं. आणि मग पवार साहेबांकडून उद्धव साहेबांचं नाव आलं असं दाखवण्यात आलं. म्हणजे शिंदे साहेब जे बोलतात ते स्पष्टपणे खरं बोलतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं की आमच्यात अगोदर ठरलं होतं की त्यांना मुख्यमंत्री करायचं, पण नंतर उद्धव साहेबांनी पवार साहेबांकडे माणसं पाठवली आणि सांगितलं की उद्धव साहेबांचं नाव तुम्ही सुचवा. आणि त्या पद्धतीने उद्धव साहेबांना जी मुख्यमंत्री पदाची लालसा होती त्याच्यामुळे उद्धव साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि शिंदे साहेबांचं नाव त्यांनी NCPकडे पोचवलंच नाही. हा तिसरा मुद्दा. आता तुम्हाला प्रश्न विचार. तिन्ही मुद्दे अगदी क्लिअर झालेले आहेत की जर पवार साहेब खरं बोलतायत, ते नेते आहेत, त्यांच्याकडे नावच आलं नाही, तर मग दिलीप वळसे पाटील, अजित पवार आणि तटकर यांनी विरोध करायचा प्रश्न येतो कुठे? हे जे सांगतायत ते खोटं बोलतायत की त्यांचा विरोध होता. उलट त्यांच्यापेक्षा मग काँग्रेसने विरोध केला असताना, काँग्रेस होती, काँग्रेसकडे तर 2 मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाणजी आणि पृथ्वीराज चव्हाणजी.
आणि चौथा मुद्दा, जे संजय राऊत म्हणतात की एकनाथरावजी शिंदेंकडे काहीही अनुभव नव्हता, मग उद्धव साहेबांकडे कुठचा अनुभव होता? कुठचं सरकार चालवण्याचा अनुभव होता? कुठचं खातं त्यांच्याकडे होतं? उद्धव साहेब बिना अनुभवाचेच मुख्यमंत्री झाले ना, मग त्यांच्याकडे कुठचा अनुभव होता? मग त्यांना पण सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे. त्याच्यामुळे आता द्वेषापोटी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंवर टीका करायची, त्यांना खोटं साबित करायचं किंवा त्यांची बदनामी करायची, यासाठी अशा प्रकारची उत्तरं आणि प्रेसमध्ये बोलणं संजय राऊतजी करतायत. पण दुर्दैवाने आणि आमच्या सुदैवाने त्यांच्या बोलण्याने ते स्वतःच खड्ड्यात पडतायत. कारण खोटं बोलताना तुम्हाला विचार करून बोलावं लागतं. आम्ही खरं बोलतो, आम्हाला विचार करावा लागत नाही. खोटं बोलणारा माणूसच स्वतःच्या खोटेपणाच्या खड्ड्यात फसतो. त्याचं उत्तम उदाहरण आजची संजय राऊत यांची सकाळची पोपटपंची. ज्युनियर नेत्याच्या हाताखाली आम्हाला काम करायचं नाही असं जे अजित पवार, प्रफुल्ल पटेल यासारख्या लोकांनी, प्रफुल्ल पटेल आणि गिरीश पटेल यासारख्या लोकांनी म्हटलेलं होतं, असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलेला होता. हा दावा करण्याचं नेमकं कारण काय असावं असं वाटतं? एकनाथरावजी शिंदे साहेबांची बदनामी करायची. अहो ते कधी नाकारतील? जर त्यांच्याकडे एकनाथरावजी शिंदेंचं नाव गेलं पाहिजे ना राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादीकडे जर ते नावच गेलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब सांगतायत की आमच्याकडे एकनाथरावजी शिंदेंचं नावच आलं नाही, त्याची चर्चा शिवसेनेत होती असं आम्हाला कळलं, पण आमच्याकडे नाव आलं नाही. पण जर त्यांच्याकडे नावच आलं नाही तर हे चौघेजण विरोध करणार कुठून? साधा प्रश्न आहे ना. बरं, प्रफुल्ल पटेलांना विरोध करायचा प्रश्न नाही, ते राज्य सेंट्रलचं बघतात. हे तिघेजण विरोध करायचा प्रश्न येतो कुठे? प्रश्नच येत नाही ना, यांच्याकडे नावच आलं नाही. शरद पवार साहेब तेव्हा मुख्य नेते होते, तेच सांगतात आमच्याकडे नाव नाही आलं. मग त्यांचे मंत्री विरोध कुठून करणार? याच्यातून सिद्ध झालं ना ते खोटं पडले. आणि जो शिंदे साहेबांचा मुद्दा होता की उद्धव साहेबांनी स्वतः माणसं पवार साहेबांकडे पाठवली आणि स्वतःचं नाव सुचवायला सांगितलं, हा मुद्दा पण खरा ठरला. कारण शिंदे साहेबांचं नाव चर्चा झाली शिवसेनेत, पण NCPला पाठवताना नाव त्यांनी स्वतः माणसं पाठवून सांगितलं की उद्धव साहेबांचं नाव सांगा. आमचा दावा स्पष्ट आहे की उद्धव साहेबांनी स्वतःची माणसं पाठवली पवार साहेबांकडे आणि त्यांनी स्वतःचं नाव सुचवायला सांगितलं की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पवार साहेब तुम्ही घ्या. हे सिद्ध झालं आज. तुम्ही दबाव म्हणा किंवा सत्तेपोटी जवळ येण्याची सोयरीक म्हणा, त्याचा परिणाम झाला ना. हो, नाही, दबाव म्हणण्यापेक्षा सत्तेसाठी केलेली सोयरीक आणि सत्तेसाठी केलेला स्वतःच्या सहकार्याबरोबरचा एकनाथरावजी शिंदे बरोबरचा विश्वासघात. मुख्यमंत्री ठरवताना त्यावेळी जशी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी होत होती किंवा शरद पवार यांच्याशी बोलणी होत होती असं तुम्ही म्हणताय, त्यानुसार काँग्रेससोबत सुद्धा बोलणी झाली असेल. कारण मी त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये बोलणी होताना एकनाथरावजी शिंदे साहेबांचंच नाव होतं आणि आमची त्याला तयारी होती. कारण हो, आमच्यापर्यंत आलेलं, आम्हाला चर्चा माहीत होती की एकनाथरावजी शिंदेचं नाव शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आहे. ही चर्चा सगळीकडे होती, चर्चा होती, आमच्या लक्षात आलेलं. जसं ऐका ना, एक लक्षात घ्या, पवार साहेब काय म्हणाले की आमच्याकडे एकनाथरावजी शिंदेच्या नावाची चर्चा शिवसेनेमध्ये चालली आहे, हे आमच्यापर्यंत आलं होतं. तेच मी सांगतोय की एकनाथरावजी शिंदेच्या नावाची चर्चा जी शिवसेनेत चाललेली ती आमच्या काँग्रेसकडे पण आली होती.
आणि आमच्या काँग्रेसकडून पण त्याला विरोधच नव्हता. कारण एक लक्षात घ्या, ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो हा साधा संकेत आहे, हा संकेत आहे राजकारणाचा. ह्याच्यात बदल होऊ शकतात, पण शेवटी तो पक्ष जो नेता देतो तोच नेता मुख्यमंत्री होतो. त्याच्यामुळे एकनाथरावजी शिंदेंचं नाव तिकडे चर्चा चालू होती, हे सगळीकडे होतं. याची कल्पना आमच्याकडे होती, आमच्याकडून कोणाचा विरोध नव्हता. आम्हाला हेच सांगायचं आहे की जे राऊत बोलत आहेत की एकनाथरावजी शिंदेंच्या नावाला विरोध होता, हे खोटं, सपशेल खोटं आहे. कारण अधिकृत नावच नेत्याकडे गेलं नाही तर नेता स्वतःच्या मिटिंगमध्ये कसं सांगणार की एकनाथरावजी शिंदेंचं नाव आलंय, ते मुख्यमंत्री होणार आहेत, आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. तेव्हा त्यांचे नेते विरोध करतील ना. जर नावच आलेलं नाही असं खुद्द पवार साहेबांनी सांगितलंय, मग अजित पवार, वळसे पाटील आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेलजी यांना विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठे? एकनाथरावजी शिंदेंना प्रश्नच येत नाही ना, नावच आलेलं नाही. कारण नाव का नाही आलं तर उद्धव साहेबांनी स्वतःची माणसं पाठवून स्वतःचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं. 2004 पासून प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. मी काही राजकीय चुका केल्या असे प्रफुल्ल पटेल म्हणतात, पण भाजपने 2004च्या निवडणुकीत इंडिया शायनिंगचा प्रचार सुरू केला. तेव्हापासून प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही, कारण प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण पवार साहेबांनी, राष्ट्रवादीनी बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता, त्यांनी न विचारता. मग यावरून त्यांच्या पक्षात भाजपबरोबर जाण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येतात. कारण त्यांनी त्याच्यामुळेच, आणि ते मला अजूनही आठवतं की तो पाठिंबा डिक्लेअर करताना प्रफुल्ल पटेल होते, त्यांनी तो पाठिंबा डिक्लेअर केलेला मीडियासमोर. त्याच्यामुळे कदाचित हे खरं असू शकतं. त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं की मुख्यमंत्री पदासाठी कोणीही म्हणजे एक चर्चा होती की कोणतीही योग्य नेता नव्हता 2004 मध्ये. सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येऊनही मुख्यमंत्री पदाची संधी घालवली अशी टीका होते. त्यावर पवार म्हणतात की तो निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. आता तो आदरणीय पवार साहेबांनी का घेतला आणि त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना तो निर्णय का घ्यावासा वाटला याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतात. त्याबद्दल माझ्यासारख्या म्हणजे आमच्या पक्षाच्या लोकांनी किंवा आम्ही त्याच्यावर काय बोलणं ते संयुक्तिक वाटत नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काय बोलणार नाही. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील काही गावं ही मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसत असून त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी दोन हात करावे लागत असून घरोघरी खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. आवड पडलेला आहे. त्याच्यात बरोबर या उत्तर कोरेगावातील 35 गावामध्ये हे पिंपोडा बुद्रुक हे गाव हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि या बाजारपेठेच्या गावावरच्या 30-35 गावांचं राजकारणाची समीकरण या ठिकाणी या गावावरच अवलंबून असतात. परंतु पाण्याच्या भीषण समस्येमुळं या ठिकाणी जवळजवळ 2-2.5 महिन्यापासून टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु शासनाच्या 2011 हा लोकसंख्येचा जो निकष झालेला आहे त्याच्यानंतर लोकसंख्येची जनगणना झाली नसल्यामुळं
या ठिकाणी शासनानं ज्या 2011च्या लोकसंख्येप्रमाणे साधारण एक 2.25 लाख लिटर पाणी टँकरने या गावाला पुरवलं जात आहे, परंतु सध्याची वास्तव लोकसंख्या ही साधारण 12,500 लोकसंख्या आहे आणि सध्या या 12,500 लोकसंख्येला 4-4.25 लिटर रोजचं पाण्याची गरज आहे, परंतु निकष असल्यामुळे ते शासन आम्हाला ते पाणी काय तेवढं देत नाही. म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा लोकवर्गणीतून किंवा सरपंच मॅडमच्या जो त्यांचा जो हे आलेला आहे, पगार आलेला आहे, त्याच्यातून त्यांनी ते टँकर द्यायची सुरुवात केलेली आहे. आणि गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत, व्यापारी लोक आहेत, सहयोगी मित्र मंडळाचे काही लोक आहेत, अशा पद्धतीनं आम्ही साधारण रोज 1 लाख लिटर अतिरिक्त पाणी आमच्या स्वखर्चातून या गावाला पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु दुष्काळाची आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं पाण्याचा वापरही त्या पद्धतीने जास्त होत आहे आणि एवढे लोकसंख्येचं गाव असल्यामुळं पाणी लोकांपर्यंत तेवढं पुरवणं आम्हाला जिकरीचं जात आहे. तरी आम्ही शिधाबीनं तो प्रयत्न करत आहोत. लोकवर्गणीतून असेल किंवा शासनाचे कॅन्टर असतील ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी रोज कसं पुरवता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु शासनानं हा लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून आता जी वास्तव लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं पाणी साधारण 4-4.25 लाख लिटर आम्हाला गावाला द्यावं अशी मी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. गुलाब तिकडे चांग बरे म्हणते हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, ही गावाची सोय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. वरच्या लोकांनी सुद्धा हे कामापुरते पैसे देते ते शिक्का मारून घेऊन जाते ही चुकीचं आहे सगळं. ही पाणी आत्ता आम्हाला प्यायला नाही. कार्यक्रम घरातली कुठं निघाला तर त्याला पाणी नाही. आम्ही एकाच दिवशी 700-700, 800-800, 1200-1200 रुपयाचे टँकर दिवसांनी कार्यक्रम करतो आम्ही. मग ह्याला कोण आई बाप आहे? कोणीच नाही. कुठल्याच नेत्याकडे जावं तर ते नेता ना बघू येईल तुम्हाला पाणी, येईल तुम्हाला पाणी. आता कुठलं पाणी येणार आहे आम्हाला? वरनं नाही तर खाली काय करील? खाली काय येणार आहे? आता पिकं सगळे लोकांचे वाळूशीने गेली. आमचं तर गेलं पण सगळ्या जनतेचं वाळून गेलं. आणि वड्याला पाणी कुठं, वगळाला पाणी नाही, पाऊस तर नाहीच. मग त्याच्याबद्दल आम्हाला ते काय सोय करायचे पाण्याबद्दल आपलं करा ही मेहरबानी करून नमस्कार करून सांगतो तुम्हाला. वेगाने पडला. पाणी गेल्या वर्षी बरं होतं पण यंदा असला दुष्काळ कधीच नव्हता बघाय. कळतं असं नाही दुष्काळात आम्ही सगळे पाणी गेले पोटाला कुठला ही घेणार बाबा. चारा डिपो करा. चारा डिपोसाठी आम्ही ही केलं, कागदपत्र गोळा केलं. आज होईल उद्या होईल. म्हणजे चारा डिपो गेला तरी कुठं गुरं इकावी का काय करावी? बरं गुराला गिरायक नाही, इकायची कशी? पाणी नाही तर गुरं ठेवायची कशी? माणसाला वैरण नाही, खायला धान्य नाही, ह्याचं काय कोण बघा ना. आणि इलेक्शन आले आता की पुढे दोन्ही एकच होते आणि मग त्यांनी तिकडे बघायचं तुम्हाला तुमचं हे करू ती करू. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम हे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती आणि शिरूरच्या लोकसभेच्या ईव्हीएम ठेवणाऱ्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही हे बंद पडल्याची घटना ही समोर आली होती. त्यावरून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी आज स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षतेबाबतची सर्व माहिती दिली आहे. तर काय म्हणाले डॉक्टर सुहास दिवसे पाहूया. स्ट्रॉंग रूम जे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती याच्यासाठी आपण स्ट्रॉंग रूम केलेले आहेत. याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वापरलेले ज्या ईव्हीएम्स आहेत त्या स्टोअर केलेल्या आहेत. प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. स्ट्रॉंग रूमला ज्या वेळेला ईव्हीएम आणल्या जातात त्यावेळेला त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात आणि त्यानंतर या स्ट्रॉंग रूममध्ये त्या सील केल्या जातात. त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सीलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं. स्ट्रॉंग रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले असतात आणि त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या रूममध्ये केली असते ज्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर. मूलतः ज्या वेळेला स्ट्रॉंग रूममध्ये ज्या ईव्हीएम ज्या साठवल्या जातात त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत त्रिस्तरीय अशी प्रकारची सिक्युरिटी व्यवस्था असते. पहिला स्तर जो असतो म्हणजे ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या असतात ईव्हीएम त्याच्या आतल्या भागामध्ये CAPF सेंट्रल आर्म रिझर्व्ह पोलीस फोर्सेसचे कर्मचारी दिवस रात्र त्या ठिकाणी तैनात असतात. त्याच्या बाहेरची जी दुसरी लेअर असते ती SRPF असते, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, त्याचे कर्मचारी तैनात असतात शस्त्रधारी. आणि त्याच्या बाहेरच्या तिसऱ्या लेअरमध्ये आपले जे काही स्टेटचे पोलीस असतात, राज्य पोलीस दल त्या ठिकाणी तैनात असतात.
या ठिकाणी वॉच टॉवर्स असतात आणि इतरही सुरक्षा व्यवस्था करून ही पूर्ण व्यवस्था केलेली असते आणि नंतर मग याच्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण जे होतं ते पाहण्यासाठी बाहेर आपण उमेदवारांच्या प्रतिनिधींना व्यवस्था केली असते. शिरूरच्या बाबतीमध्ये जे रांजणगावला आपलं EVM स्टोअर रूम आहे त्या ठिकाणी या सर्व बाबतीची पूर्तता केली गेली होती. स्ट्रॉंग रूम वापरात येण्यापूर्वी 2 दिवस अगोदरच या सर्व व्यवस्था केलेल्या असतात. मला वाटतं की स्ट्रॉंग रूम आणि मी माहिती घेतली की उमेदवारांच्या प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आपण EVM ज्यावेळेला आपण स्ट्रॉंग रूममध्ये ठेवतो त्याच्या अगोदरच आपण सूचना दिली असते की आपल्याला जर याचं जर चित्रीकरण पाहायचं असेल तर तो जो आमचा CCTV व्ह्यूइंग सेल आहे त्या ठिकाणी आपले 2 प्रतिनिधी म्हणजे एका वेळेला 1 प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो. त्यांची नेमणूक करावी, त्यांचं ओळखपत्र आमच्याकडनं घेऊन जावं आणि त्या पद्धतीनं ते नेमणूक केलेले तुमचे जे प्रतिनिधी असतील ते पाहत राहतील. शिरूरच्या बाबतीमध्ये मला वाटतं पहिले अनेक दिवस तर त्यांचे कोणी प्रतिनिधी नेमण्यात आलेले नव्हते. आता काही प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलेले आहेत. जी बातमी आज टीव्हीवर प्रदर्शित झाली मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारचं तथ्य नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या काही लोक जर देत असतील तर ती जनतेची आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारी ठरेल. तर या बाबतीमध्ये कृपया आपण याची सर्व माहिती घेऊनच आणि जर काय असेल त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला तांत्रिक बिघाड होऊ शकतो, पावसामुळे वाऱ्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये कदाचित होऊ शकतं पण त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल असतो आणि त्याची पूर्ण माहिती याच्यासाठी 24/7 याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे त्या ठिकाणी. त्यामुळं अशा प्रकारच्या बातम्या देताना याची खातरजमाच केली जाणं गरजेची आहे. धन्यवाद. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.